राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्याच रेशन कार्डवरती 10 शेळ्या आणि 1 बोकड मिळवून देणारी योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे। सोबतच पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना धान्यासोबत पैशाच्या स्वरूपामध्ये अनुदान सुद्धा दिले जाणार आहे। त्यासाठी अर्ज करावा लागणार आहे। परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 2,46,00,000 बहिणींना प्राथमिक स्वरूपामध्ये 10 शेळ्या आणि 1 बोकड यांच्या खरेदीसाठी अनुदान सुद्धा दिले जाणार आहे। ते अनुदान किती दिले जाणार आहे, सोबतच रेशन कार्डवरती पैशाच्या स्वरूपामध्ये अनुदान सुद्धा जमा केले जाणार आहे। परंतु त्यासाठी अर्ज करावा लागणार आहे। तर हा अर्ज कुठे करायचा, कसा करायचा ते पण तुम्हाला लगेच सांगणार आहे। बघा, राज्यामध्ये नवीन सरकार आलेलं आहे। या नवीन सरकारने नवीन मुख्यमंत्री सुद्धा तयार केलेले आहेत। बघा, मागील वर्षी राज्याचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झालेले होते, परंतु 2025 या नवीन वर्षामध्ये राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झालेले आहेत। त्यांनी राज्यामध्ये नवनवीन योजना सुरू केलेल्या आहेत, सुरू सुद्धा झालेल्या आहेत आणि त्या योजनांचे पैसे खात्यामध्ये सुद्धा जमा झालेले आहेत। बघा, लाडक्या बहिणींना 6 हप्त्याचे सरासरी 9,000 रुपये इतकी रक्कम जमा झालेली आहे। परंतु राज्यामधील शेतकरी वर्ग असेल किंवा रेशनधारक असतील किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतील तर त्या नागरिकांना कोणताही लाभ मिळालेला नव्हता। बघा, राज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग आहे, राज्यामध्ये पिवळे किंवा केसरी रेशनधारक आहेत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिक सुद्धा आहेत। त्या नागरिकांसाठी शासनाने अजून कोणती योजना सुरू केलेली नव्हती। त्या अनुषंगाने राज्यातील सर्व रेशनधारक, शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना शेळ्या खरेदी करण्यासाठी अनुदान सुद्धा दिले जाणार आहे। जर तुम्हाला 10 शेळ्या आणि 1 बोकड या योजनेचा अर्ज करायचा असेल किंवा तुमच्या रेशन कार्डवरती धान्यासोबत पैसे सुद्धा मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असावे। जर पिवळे रेशन कार्ड नसेल तर तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असावे। परंतु तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याच्यामध्ये कोणताही लाभ दिला जाणार नाही। त्यामुळे ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे त्यांना व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही पाहू शकता, परंतु तुमच्यासाठी यामध्ये कोणताही लाभ आलेला नाही। फक्त पिवळे रेशनधारक आणि केसरी रेशनधारकांना प्राथमिक स्वरूपामध्ये 10 शेळ्या आणि 1 बोकड या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये घरामध्ये जेवढे सदस्य आहेत तेवढ्या सदस्यांच्या नावाने रक्कम सुद्धा दिली जाणार आहे। ती सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु प्राथमिक स्वरूपामध्ये 10 शेळ्या आणि 1 बोकड या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे ती सुद्धा बघून घ्या। परंतु त्या अगोदर राज्यातील सर्व रेशनधारकांची, शेतकऱ्यांची आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांची पात्रता सुद्धा चेक केली जाणार आहे। बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, तुमची पात्रता चेक केली जाणार आहे। जर तुम्ही पात्रतेमध्ये बसलात तरच तुम्हाला शेळीपालन योजनेचा लाभ दिला जाणार आहे। रेशन कार्डवरती धान्यासोबत जे पैसे दिले जाणार आहे ते सुद्धा प्राथमिक स्वरूपामध्ये दिले जाणार आहे। बघा, तुमच्याकडे फक्त 2च पात्रता असाव्यात तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे, अन्यथा पात्रता नसतील तर तुम्हाला लाभ मिळणार नाही। मागील वर्षी फक्त या पात्रता नसल्यामुळे भरपूर नागरिकांनी अर्ज केले, परंतु त्यांचे अर्ज नामंजूर झालेले आहेत। त्यामुळे अर्ज करताना तुम्ही सुद्धा या पात्रता चेक करा, त्यानंतरच तुम्ही सुद्धा अर्ज करायचा आहे, अन्यथा आपले पैसे सुद्धा वायाला जाऊ शकतात, वेळ सुद्धा वायाला जाऊ शकतो। आपला व्हिडिओ अगदी मुद्दे सुद्धा असतो, थोडासा मोठा होतो, परंतु तुमच्यापर्यंत पात्रता असतील, अटी शर्ती असतील या गोष्टींची सुद्धा 100% जाणीव करून दिली जात असते। बघा, प्राथमिक स्वरूपामध्ये फक्त 2च पात्रता सांगण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे या 2 पात्रता तरी तुमच्याकडे असाव्यात। बघा, पहिल्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की अर्जदाराकडे 5 एकरपेक्षा जास्त शेती नसावी। बघा, खास करून या योजना या गोष्टी शेतकऱ्यांसाठी आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी आहेत आणि रेशनधारकांसाठी आहेत। त्यामुळे तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेती नसावी। सोबतच अर्जदाराच्या नावाने 4 चाकी गाडी नसली पाहिजे। तुमच्याकडे ट्रॅक्टर, टॅक्सी, ज्या भाड्याच्या गाड्या आहेत त्या गाड्या असतील आणि त्यांची नोंदणी केलेली असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। परंतु स्वखर्चाने स्वतःसाठी गाडी घेतलेली असेल तर तुम्हाला
या योजनेमध्ये अपात्र केलं जाणार आहे। सोबतच स्वतःच्या नावाने म्हणजेच अर्जदाराच्या नावाने फ्लॅट नसला पाहिजे, बंगला नसावा किंवा मोठी रिअल एस्टेट मालमत्ता सुद्धा नसली पाहिजे। बघा, पहिली पात्रता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। जर पात्रता असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तुम्हाला कशा पद्धतीने या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते सुद्धा सांगतो। बघा, दुसऱ्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे की अर्जदाराकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचा दाखला सरासरी 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा असावा, तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये 10 शेळ्या आणि 1 बोकड या योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे आणि तुमच्या रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा जमा केले जाणार आहे। तर बघा, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की अर्ज कुठे करायचा, अर्ज कसा करायचा, लाभ किती मिळणार, कागदपत्रे कोणकोणते आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनुदान किती मिळणार आहे। तुमच्या मनामध्ये हे प्रश्न येणं साहजिकच गोष्ट आहे, त्यामुळे आपण झटपट पद्धतीने बघून घेऊयात की अर्ज कुठे करायचा, याचा लाभ किती मिळणार आहे। बघा, सर्वात प्रथम अर्ज कुठे करायचा आहे हे पण आपण बघून घेऊयात, जेणेकरून तुमच्या मनामध्ये काही शंका निर्माण झालेली असेल ती शंका सुद्धा 100% दूर होऊन जाईल। बघा, महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग, बघा महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग आहे, यांची एक वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटवरून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। महाराष्ट्र राज्यामधील नागरिकांसाठी ही योजना आहे, त्यामुळे फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनीच अर्ज करायचा आहे। बघा, शेळीपालन योजनेचा अर्ज करण्यासाठी ही वेबसाईट आहे, तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट सुद्धा दिलेली आहे। याच वेबसाईटवरून अर्ज करायचा आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यामुळे याच वेबसाईटवरून अर्ज करा। दुसऱ्या कोणत्याही वेबसाईटवरून अर्ज करू नका किंवा तुम्हाला जर मोबाईलवरून भरता येत नसेल तर जवळच्या माही सेवा केंद्र असेल, सेतू सेवा केंद्र असेल किंवा नेट कॅफे मध्ये जाऊन हा अर्ज भरायचा आहे। त्यांना सांगायचं आहे 10 शेळ्या आणि 1 बोकड अशा योजनेचा अर्ज करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला ती पूर्ण इन्फॉर्मेशन देतील, त्यांची काय फी असेल 50-100 रुपये इतकी फी घेतली जाईल। त्यानंतर तुमचा फॉर्म सुद्धा 100% भरून दिला जाणार आहे। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आपण फक्त 10 शेळ्या आणि 1 बोकड या योजनेचीच अंमलबजावणी बघितलेली आहे, परंतु रेशन कार्डवरती पैसे सुद्धा मिळणार आहे ते सुद्धा आपण लगेच बघणार आहोत। परंतु 2 मिनिटं या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्या की 10 शेळ्या आणि 1 बोकड या योजनेचा अर्ज कसा करायचा, सोबतच रक्कम किती मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग यांची वेबसाईट सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे। परंतु शेळीपालन योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे असावेत ते सुद्धा लक्षात घ्या। प्रामुख्याने तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे, मालमत्ता प्रमाणपत्र असायला पाहिजे, जातीचे प्रमाणपत्र असायला पाहिजे। एखादा जर ओपन कॅटेगरीमधून अर्ज करत असेल तर तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र लागणार नाही, परंतु SC ST OBC ST किंवा इतर जे कास्ट आहे तर त्या कास्टधारकांसाठी जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे। सोबतच आधार कार्ड झेरॉक्स सुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजे, तरच तुम्ही अर्ज करू शकता। सोबतच निवडणूक ओळखपत्र, आता निवडणूक ओळखपत्र म्हणजेच आपलं मतदान कार्ड आहे, तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात हे प्रूफ करण्यासाठी, पुरावा देण्यासाठी निवडणूक ओळखपत्र असणं गरजेचं आहे। सोबतच लाईट बिल, बघा लाईट बिल तुमच्या नावाने एखादा मीटर असेल तर त्या लाईट बिलाची झेरॉक्स सुद्धा लागणार आहे। जर लाईट बिल नसेल तर तुमच्या गावातील पोलीस पाटील, सरपंच असेल किंवा ग्रामसेवक असतील यांच्या नावाने रहिवासी दाखला सुद्धा लागणार आहे। सोबतच बँक पासबुक, आता बघा प्रामुख्याने बँक कोणती असली पाहिजे, सरासरी तुम्ही गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या बँकेमध्येच खातं खोलणं गरजेचं आहे। याच्यामध्ये पोस्ट बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे, SBI आहे, सोबतच अजून काही गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या बँका आहेत, त्या बँकेमध्ये खातं खोलायचं आहे आणि आपल्याला बँक पासबुकची झेरॉक्स सुद्धा लागणार आहे। सोबतच 2 फोटो सुद्धा लागणार आहे। इत्यादी कागदपत्रे तुमच्याकडे असायलाच पाहिजे, तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। आता बघून घेऊयात की 10 शेळ्या आणि 1 बोकड या योजनेची रक्कम खरोखर किती मिळणार आहे ते सुद्धा लक्षात घ्या। बघा, तुम्ही महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरून अर्ज केल्यानंतर, कागदपत्रे दिल्यानंतर तुमचा फॉर्म
पात्र ठरणार आहे। पात्र ठरल्यानंतर तुम्हाला 10 शेळ्या खरेदी करण्यासाठी सरासरी 80,000 इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। कारण याच्यामध्ये उस्मानाबाद शेळ्या आहे, विविध जातींच्या शेळ्या सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत। म्हणजे सरासरी 8,000 रुपयापर्यंत एक शेळी आहे असं सुद्धा शासनाने GR मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला 10 शेळ्या खरेदी करण्यासाठी 80,000 इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे, जमा केली जाणार आहे। सोबतच एक बोकड सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। तर त्या बोकडाच्या खरेदीसाठी सुद्धा 8,000 इतकी रक्कम स्पेशल दिली जाणार आहे। सरासरी 88,000 इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल, रेशनधारक असाल, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिक असाल, तुम्हाला शेती नसेल, मजूर असाल, बांधकाम कामगार असाल, मिस्त्री असाल किंवा गवंडी असाल, राज्यामधील सर्व आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिक, दुर्बल घटकातील नागरिक, तुम्ही सुद्धा या योजनेचा 100% अर्ज केला पाहिजे। बघा, रेशन कार्ड असेल तर तुम्ही त्याचा फायदा सुद्धा 100% घेतला पाहिजे, कारण या गोष्टी महाराष्ट्र शासन खास करून तुमच्यासाठीच राबवत असतं। सोबतच रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये रक्कम सुद्धा दिली जाणार आहे। आता ही रक्कम किती दिली जाणार आहे ते सुद्धा सांगतो, परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम दिली जाणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। तर बघा, आता आपण शेळीपालन योजनेसाठी काय करायचं आहे, अर्ज कुठे करायचा आहे, अनुदान किती मिळणार आहे, या सर्व गोष्टींची माहिती झटपट बघितली। परंतु रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये धान्यासोबत पैसे सुद्धा दिले जाणार आहे, ही गोष्ट 100% खरी आहे। परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल जिल्हे 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यामधील फक्त 14 जिल्ह्यांमधील रेशनधारकांना हे पैसे दिले जाणार आहेत। तर ते 14 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, सर्व रेशनधारकांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आलेली आहे। त्याच्यामुळे तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे। बघा, तुम्ही या 14 जिल्ह्यापैकी असाल तर हा व्हिडिओ 100% पहा। तुमच्या खात्यामध्ये सुद्धा प्रत्येक महिन्याला जेवढे सदस्य आहेत तेवढ्या सदस्यांच्या नावाने धान्यासोबत पैसे सुद्धा दिले जाणार आहे। तर बघा, प्रामुख्याने छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा आहे, याचं नाव अगोदर औरंगाबाद होतं, जे औरंगाबाद मधील आहेत किंवा छत्रपती संभाजीनगर मधील नागरिक आहेत त्यांना सुद्धा रेशन कार्डवरती पैसे मिळणार आहे। सोबतच जालना जिल्हा आहे, नांदेड जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, सोबतच उस्मानाबाद जिल्हा आहे, तर याचं नाव धाराशिव सुद्धा करण्यात आलेलं आहे, त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे दिले जाणार आहे। सोबतच परभणी जिल्हा आहे, लातूर जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, अमरावती आहे, वाशिम आहे, अकोला आहे आणि बुलढाणा आहे, असे मिळून टोटल 12 जिल्हे झाले। उर्वरित 2 जिल्हे राहिलेले आहेत, ते जिल्हे सुद्धा अगदीच झटपट सांगतो। बघा, यवतमाळ जिल्हा आहे आणि वर्धा जिल्हा आहे, अशा 14 जिल्ह्यातील रेशनधारकांना रेशनवरती पैशाच्या स्वरूपामध्ये अनुदान सुद्धा दिले जाणार आहे। परंतु त्यासाठी तुमच्या रेशन कार्डाची KYC झालेली असावी, तरच तुम्हाला रेशन कार्डवरती धान्य दिले जाणार आहे, सोबतच पैसे सुद्धा दिले जाणार आहे। परंतु तुम्हाला वर्षानुवर्ष सुरू असणारे तांदूळ शासनाने बंद केलेले आहे, त्याऐवजी 9 गोष्टींचा समाविष्ट करून रेशन कार्डवरती धान्य सुद्धा दिले जाणार आहे, ते सुद्धा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या मनामध्ये जर काही शंका निर्माण झालेली असेल, तुम्हाला अर्ज कुठे करायचा, रक्कम किती मिळणार आहे किंवा अजून काय प्रश्न मनामध्ये आलेला असेल तर अगदी झटपट पद्धतीने कमेंट करून विचारायचा आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।